जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ती म्हणजे काय, तर जजमेंट किंवा ऑर्डर कधी येईल. आपल्या सुप्रीम कोर्टाने जे आहेत, जी याचिका आहे BMC JE म्हणजेच बृहमुंबई महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअरिंग जी पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्याची कोर्ट केस सुरू आहे. त्या कोर्ट केस आता सुप्रीम कोर्टापर्यंत आली होती आणि सुप्रीम कोर्टाने डिस्पोज ऑफ जी आहे ती केलेली होती. त्यानंतर त्या केसचं डिस्पोज ऑफ झाल्यानंतर ती कामकाज किंवा 9/3/2026 रोजी जी डिस्पोज केले गेले होते त्याची ऑर्डरची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि ती ऑर्डर आज रोजी अपलोड झालेली आहे. तुम्हीसुद्धा ती पाहू शकतात. तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती इझिली अवेलेबल होऊन जाईल. तुम्हीसुद्धा ती वाचू शकतात. आता हे समजवताना, ही ऑर्डर समजवताना तुम्हाला मी 3 डेटची जे 3 डेट आहे ते जी तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा मी इथं ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही ते कन्फ्युजन मी दूर करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर ते जे टर्मिनॉलॉजी आहे किंवा जे वर्ड्स आहेत ते मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण 9/3/2026 जी ऑर्डर आहे ती डाउनलोड करणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला मेन्शन असेल 7/11/2025 या दिवशी जी ऑर्डर आलेली आहे ती कंटिन्यू असेल असा एक शब्द असेल. आणि मग 7/11/2025 ची ऑर्डर जेव्हा आपण ओपन करू तेव्हा तुम्हाला एक डेट दिसेल तिथे 11/12/2024. इथं काय झालं होतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, मग आता आपण पहिले जी 9/3/2026 ची जी ऑर्डर आहे ते आपण डाउनलोड करूयात आणि त्याच्यात काय आहे ते आपण पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण डाउनलोड केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय तर ऑर्डर. तर ऑर्डरमध्ये काय आहे तर ऑर्डरमध्ये आहे तुमचं, हे बघा ऑर्डरमध्ये तुमचं आहे ॲज ॲग्रीड बाय द लर्न काउन्सिल फॉर द पार्टीज वी रिक्वेस्ट द हायकोर्ट टू डिस्पोज ऑफ द रिट पिटिशन विच इज पेंडिंग बिफोर इट so as to decide the legal claim of various parties. The same be done within a period of 8 weeks. सेकंड नंबरमध्ये दिला आहे इन द मीन टाईम द इंट्रीम ऑर्डर पास बाय दिस कोर्ट ऑन 7/11/2025 शाल कंटिन्यू. तिसरा पॉईंट आहे अकॉर्डिंगली द स्पेशल लीव पिटिशन म्हणजे SLP स्टँड डिस्पोज ऑफ. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता याचं संपूर्ण आढावा आपल्याला लक्षात घेता प्रथम जो त्यांचा पॅरा आहे त्याच्यामध्ये ते क्लिअर करतात की जे काउन्सिल होते म्हणजे जे ॲडव्होकेट होते त्यांची गोष्ट जी आहे ती व्यवस्थित जी आहे त्यांनी सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतली. तर त्यांची जी रिक्वेस्ट होती हायकोर्टाला एक रिक्वेस्ट केली गेली की तुम्ही जी रीट पिटिशन आहे हायकोर्टमध्ये ती जी पेंडिंग स्वरूपाची आहे ती तुम्ही डिसाईड करा की कोणाचे क्लेम्स लीगल आहेत, कोणत्या पार्टीचे जे राईट्स आहेत ते राईट्स तुम्ही डिसाईड करा आणि ती जी रीट पिटिशन आहे त्याला लवकरात लवकर म्हणजे किती 8 वीक म्हणजे 8 वीक म्हणजे 8 वीकमध्ये तुम्ही तिला जे काही तुमची रेट पिटिशन आहे तिला मार्गस्थी लावा, असा तुमचा हा पूर्ण पॅरा म्हणतो. सेकंड पॅरा तुमचा म्हणतो की जी इंट्रीम ऑर्डर पास केलेली आहे हायकोर्टने, जी इंट्रीम ऑर्डर पास केलेली आहे सुप्रीम कोर्टने 7/11/2025 रोजी जी असेल ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. 7/11/2025 रोजी कोणती इंट्रीम ऑर्डर पास केलेली आहे ती कंटिन्यू असणार आहे. म्हणजे तिला कुठल्याही प्रकारचं त्यांनी हात लावलेलं नाही किंवा तिला रिमूव्ह केलेलं नाही किंवा ती जी ऑर्डर दिलेली आहे 7/11/2025 रोजी ती कंटिन्यू असणार आहे. आणि आता ही जी तुमची SLP ज्यांनी दाखल केली होती ती डिस्पोज ऑफ होत आहे. मग आता आपण 7/11/2025 रोजी जे कंटिन्यू म्हणत आहे सुप्रीम कोर्ट, तर ती 7/11/2025 रोजी जी दिलेली आहे इंट्रीम ऑर्डर त्याच्यावर आपण आता जाऊयात. ते मी ओपन करतो. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टानेच 7/11/2025 रोजी जी आहे ती तुमची इंट्रीम ऑर्डरवर जे काही ऑर्डर केलेली होती ती इथं तुम्हाला इथं दिसत असेल. हे बघा, नंतर ही बघा ही ऑर्डर आहे
त्याच्यामध्ये ते म्हणतात परमिशन टू फाईल द SLP इज ग्रांटेड. ठीक आहे, तेव्हा SLP ग्रांट झाली होती. त्यानंतर दुसरा होता डिले कॉन्डोन झालं, लिस्ट ऑन झालं. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट होता तुमचा, तो म्हणजे काय, तर इन द मीन टाईम देर शॅल बी स्टे ऑफ ऑपरेशन ऑफ द इम्प्युग्न्ड ऑर्डर डेट 11/12/2024 पास बाय द हायकोर्ट ऑफ ज्युडिकेट ॲट बॉम्बे इन रिट पिटिशन नंबर ही. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की जी तुमची रिट पिटिशन आहे बॉम्बे कोर्टमध्ये, त्या रिट पिटिशनला स्टे ऑपरेशन ऑफ द इम्प्युग्न्ड ऑर्डर म्हणजेच 7/11/2025 रोजी ती जी 11/12/2024ला जी ऑर्डर आलेली आहे त्याच्यावर स्टे आलेला आहे. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि तो स्टे जो आहे तो कंटिन्यू असणार आहे. मग आता विद्यार्थी मित्रांच्या डोक्यात आलं असेल की 11/12/2024ला काय झालं होतं, तर 11/12/2024ला विद्यार्थी मित्रांनो असं झालं होतं की हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांनी टेम्पररी म्हणजेच जे डिग्री होल्डर आहेत त्यांना रिलीफ दिलं होतं, त्यांना इंट्रीम रिलीफ दिली होती. ती इंट्रीम रिलीफ म्हणजे काय, तर त्यांना परमिशन दिली होती की ते सुद्धा इलिजिबल आहेत तुमच्या BMC JE पदभरतीसाठी. आता ही संपूर्ण गोष्ट मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणजे असं, तर आता शॉर्टकटमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करतो. शॉर्टमध्ये 1.5-2 मिनटात समजून घ्या. ती म्हणजे काय, तर 11/12/2024 ही डेट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. ती म्हणजे काय, तर इंट्रीम रिलीफ त्या दिवशी मिळाली होती. जे कोणी विद्यार्थी होते डिग्रीवाले, त्या डिग्रीवाल्यांना अलाव केलं गेलं होतं पदभरतीमध्ये की तुम्हीही पेपर देऊ शकतात. त्यानंतर ते सुरुवात झाली. मग त्यानंतर 7/11ला ही झाली तुमची हायकोर्टची प्रोसेस. त्यानंतर विद्यार्थी मित्र जे होते ते XYZ आणि ABC जे आहे ते तुम्ही पाहू शकतात. मागच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला ते क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर 7/11/2025ला स्टे आला पदभरतीवर आणि तो जो स्टे आहे त्या स्टेमुळे तुमचा निकाल लागत नाही आहे, तुमचा जो रिझल्ट आहे तो लागत नाही आहे. त्यानंतर मग तुमची 9/3/2026ला जी आहे ती केस जी आहे ती डिस्पोज झाली. परंतु डिस्पोज होताना त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे काय, तर 8 वीक म्हणजे 8 वीकमध्ये हायकोर्टला त्यांनी डायरेक्शन दिले की तुम्ही ज्या ज्या पार्टीजचे जे जे लिगल राईट्स असतील, मग ते डिग्रीचे असतील, डिग्री म्हणजे 12+ डिग्री विद्यार्थ्यांचे असतील किंवा डिप्लोमा विद्यार्थ्यांचे असतील, ज्या राईट्स ज्यांचे असतील ते राईट्स तुम्ही डिसाईड करा आणि त्या पद्धतीने ही जी पदभरती आहे त्या पदभरतीला तुम्ही 8 वीकमध्ये मार्गस्थ करायचं आहे. मग आता त्यावेळेस जेव्हा राईट डिसाईड होतील त्यावेळेस ती हायकोर्ट आता डिसाईड करेल आणि हायकोर्ट डिसाईड केल्यानंतर तुमची जी पदभरतीचा जो मार्ग आहे तो मोकळा होणार आहे. इन शॉर्टमध्ये संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. इंट्रीम रिलीफ, स्टे, त्यानंतर डिस्पोज. स्टे जो आहे तो कंटिन्यू असणार आहे. 9/3/2026च्या ऑर्डरमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. आता यामध्ये कोणाची बाजू स्ट्रॉंग, कोणाची बाजू लूज, या गोष्टीच्या भानगडमध्ये मी पडणार नाही. फक्त तुम्हाला ज्या गोष्टी मला समजवायच्या होत्या त्या गोष्टी मी तुम्हाला समजून दिल्या आहेत. आता यापुढे जी घडामोडी घडेल ती घडामोडी मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो एवढी मेहनत मी तुमच्यासाठी करतो, तुम्हाला अप टू डेट संपूर्ण गोष्टीच्या अपडेट्स मी तुम्हाला देत असतो. मध्ये जर समजा कोणाच्या बाजूने रिझल्ट आला किंवा निकाल आला तर विद्यार्थी मित्रांनो पॅनिक व्हायचं नाही आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचे मार्क्स गुणवत्ता यादी असेल किंवा ही पदभरतीचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला पाहिजे. चला विद्यार्थ्यांना आता तुमची मी रजा घेतो. जय हिंद. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, जेणेकरून मला एक पावती मिळते आणि तुमच्यासाठी एक नवीन अपडेट्स आली की लगेच ती बनवण्यासाठी मी तत्पर असतो. चला विद्यार्थ्यांना आता तुमची रजा घेतो. जय हिंद.